नमः. आज आपण विद्वत्तेबद्दल एक छान सुभाषित पाहणार आहोत. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विद्वत्ता किती महत्त्वाची आहे. विद्वान व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, तो नेहमीच वंदनीय असतो, हेच सांगण्याचं हे एक सुभाषित आहे. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्वं च म्हणजे विद्वत्ता, नृपत्वं च म्हणजे राजेपण. विद्वत्ता आणि राजेपण च नैव तुल्यं कदाचन, यांची तुलना कधीही होऊ शकत नाही. कारण स्वदेशे पूज्यते राजा, स्वतःच्या देशामध्ये राजा पूजला जातो, तर विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान मात्र जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी विद्वान सगळीकडेच वंदनीय पूजनीय असतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीजवळ विद्वत्ता जर असेल तर ती संपूर्ण जगात त्याची वाहवा केली जाते. म्हणून व्यक्तीने विद्या घेऊन विद्वान होणं किती गरजेचं आहे हेच या सुभाषितातून सांगण्यात आलेलं आहे. अशा छोट्या छोट्या सुभाषितामधून आपल्याला अनमोल संदेश मिळतो. म्हणूनच पृथ्वीयां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम असे म्हटलेले की सुभाषिताला सुद्धा तिसरे रत्न मानले गेलेले आहे. आपल्या आयुष्याला नवीन वळण लावणारे, चांगले संस्कार करणारे, नवीन गोष्टी शिकवणारे ह्या सुभाषितामधून आपल्याला ह्या गोष्टी मिळतात. आणि म्हणूनच हे सुभाषित संस्कृत साहित्याचा अनमोल ठेवा आहे. धन्यवाद.